आहे नंतर थोडं गंध घालून काहीतरी वस्तु तथा ग्रंथपारायण दिंडी पुणे आयोजित 12वा विष्णुयाग पंचायतन सांगता सोहळा चौथा दिवस आणि चौथं सत्र या प्रवचन सेवेचं या ठिकाणी चालू होत आहे। या सगळ्या कार्यक्रमासाठी आज आपल्याला जे लाभलेले व्यक्तिमत्व आहेत त्यापैकी डॉक्टर दिलीप देवधर, श्रीमती नेहा धनंजय दामले आणि बाळासाहेब झाड या सर्वांना मी विनंती करतो की दीपवर्जनाला या ठिकाणी यावं। तसंच बरोबर ग्रंथपारायण दिंडीच्या सदस्या सौ देव आणि सौ उर्मिला आपटे। मी वक्ते श्रीयुत प्रणव गोखले यांना विनंती करतो की त्यांनी स्थानपन्न व्हावं। डॉक्टर दिलीप देवधर अनेक कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर, श्रुतिका सेवा मंदिराचे ट्रस्टी, सहजीवन वृद्धाश्रम भूगाव संस्थापक, आरोग्य तेथे या मासिकाचे अनेक वर्ष संपादक आहेत। अनेक विषयांवर लेखनही त्यांचं झालेलं आहे। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी बोलावं। तर सुद्धा त्यांचं भरपूर प्रभुत्व आहे। असं बोलल्यामुळे आता माझी पंचायत झाली पार करत। राहुल भटेच्या विनंतीला मान देऊन खरं तर मी इथं आलो आणि दवाखाना सोडून आल्यामुळे मला खरं तर लवकर जायचं आहे। विष्णुयाग काय असावा म्हणून मी जरा थोडंसं हल्ली नेटवर जाणं सोपं पडतं ना। तर याग म्हणजे त्यांनी असं म्हटलं की देवपूजा, दान आणि एकत्रीकरण करणं, त्यानं संगतीकरण असा शब्द वापरला आहे त्याच्यात। तर हे जे राहुल काम करतोय ती देवपूजाही आहे, दानही आहे आणि एकत्रीकरण आहे, संगतीकरण एकमेकाच्या संगतीमुळे आपण अधिक चांगलं काम करायला लागतो, असं हे काम राहुल करतोय। त्यामुळे हा विष्णुयाग खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने चालू आहे असं म्हणायला पाहिजे। आपल्या सगळ्यांना माहिती दानाचं महत्त्व आपल्या सगळ्या ग्रंथातून सांगितलंय, पण विनोबा भावेंनी एक फार छान वाक्य सांगितलंय की आपल्याकडे जर चांगलं असेल तर त्याचं दान करण्याचा नादानपणा करू नका, दान न करण्याचा नादानपणा करू नका, असं विनोबा भावे फार छान वाक्य त्यांनी म्हटलंय। तर आपण योग्य त्या शक्तीने यथोचित दान नेहमी करत राहावं। त्याचं जे पुण्य आणि समाधान आपल्याला मिळतं ते आपल्याला शब्दात वर्णन कधी करता येत नाही। हा जो आनंद आहे, हा आपला आत्मिक आनंद असतो, तो आपण सगळ्यांनी मिळवावा दान कुठल्या तरी प्रकारे करून।
याशिवाय त्यांनी असं म्हटलं की त्याग करायला पाहिजे आणि त्यागाची एक त्याग हा आपल्या सगळ्याच ग्रंथातून सांगितलं की फार महत्त्वाचं आहे की आपण त्याग केल्याने आपल्याला अधिकच सुख मिळतं. बलिदान करायचं आणि आता जो हा याग केला आहे या यागामुळे सगळ्यांना आरोग्य मिळावं अशी त्या पाठीमागे इच्छा आहे. आणि आपण गेले 2 वर्ष पाहतो की करोनामुळे आपण सगळे भयभीत झालो होतो, आपल्याला असुरक्षित वाटत होतं. आता आपण त्या निमित्ताने जरा बाहेर पडतोय करोना, तसाच करोनाचा काळ येऊ नये अशी आपण प्रार्थना निमित्ताने करूया. आणि या विष्णू यागाला राहुलला आणि कुंटे साहेबांना यश मिळो आणि मिळेलच. आणि यापुढे करोना आला येणार आहे पण तो माईल्ड स्वरूपाचा असेल आणि आपण सगळे व्यवहार नित्याचे व्यवस्थित करू शकू अशी प्रार्थना करून ह्या यशयागाचं फल मिळावं असं मी उद्गार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. त्यांना विष्णू प्रसाद डॉक्टरना दवाखाना सांभाळायचा असल्यामुळे आणि महत्त्वाचं काम ते आहे की डॉक्टरचं कर्तव्य काय आहे ते त्यांना बजवायचं आहे. त्यामुळे ते थांबणार नाही आहेत, ते सगळ्यांचं हे घेऊन निघणार आहेत. ते त्यांनी अगोदरच सांगितलं कारण मला दवाखान्याची वेळ गाठली पाहिजे कारण तिकडे ते महत्त्वाचं कर्तव्य त्यांचं ते आहे, तो धर्म त्यांचा आहे. त्यामुळे त्यांना तो धर्म करण्याच्या दृष्टीने नक्कीच ते मी श्रीयुत बाळासाहेब झाड सामाजिक कार्यकर्ते आहेत, संघाचं खूप मोठं काम करतायत, अग्रेसर आहेत त्याच्यामध्ये. आणि शिवशंकर सभागृह आणि हॉटेल ट्युलिप याचं ते मुख्य आहेत, त्याचे ते मुख्य आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की 2 शब्द त्यांनी बोलावेत, 2च शब्द. कुमठे साहेबांनी आणि राहुल घाटे साहेबांनी जे काही हा उपक्रम जो सुरू केला, खरंच त्यांचं कौतुक वाटतं की हे जे आपलं धर्म जागृत ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते कर्तव्य ते पार पाडतायत. काय त्याचं आपण त्यांना याबद्दल अजून पुढे त्यांना शक्ती मिळो, त्यांना सुयश चिंततो आणि माझं मी तुमचं संपतो. त्यांनाही विष्णूचा प्रसाद आपण देऊयात. आजच्या तिसऱ्या लाभलेल्या आपल्या ज्या आहेत प्रमुख त्या श्रीमती नेहा धनंजय दामले, महाराष्ट्र मंडळ पुणे संचालिका, ॲथलेटिक असोसिएशन पुण्याच्या सदस्या आणि अध्यक्ष महाराष्ट्र सिल्क एरियल. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. नमस्कार. मला आत्ताच यांनी 2 शब्द बोला असं सांगितले. मी तर काही तयारी केलेली नाही आहे आणि काही नाही आहे, त्यामुळे मी काही फारसं आत्ता बोलू शकणार नाही. पण हा जो काही त्यांनी उपक्रम केला आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. आणि मला इथे ह्या साठी बोलवलं तर त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि त्यांच्या सगळ्या पुढच्या ज्या काही त्यांच्या असतील काही करायचं असेल त्यांना तर त्याच्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा देते. थँक्यू. त्यांनाही प्रसाद देतील आमच्या उर्मिला आपटे. धन्यवाद. आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. कालच्या नंतरचं जे दुसरं सत्र म्हणून सुरू होणार होतं तो विषय आज या ठिकाणी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा जो विषय आहे त्या विषयाला आजच्या सुरुवात होती. मी विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी. ओंकारमाद्यं प्रवदन्ति संतो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्त्यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा तस्मै नमः. श्रीलक्ष्मीकान्तनारायण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण कालपासून संत शिरोमणी तुकाराम महाराज
यांचा जो अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, या अभंगातल्या पहिल्या 2 चरणांचा इथे विचार चिंतन करतो आहोत. विष्णुमय जग या चरणाचा विचार आपण एक विहंगावलोकन, बर्ड्स आय व्ह्यू या न्यायाने काल घेतला. आज दुसरा जो चरण आहे, वैष्णवांचा धर्म, त्याचा विचार आपल्याला थोडक्यात करायचा आहे. मुळात विष्णू या शब्दाची आपण फोड काल पाहिली. विष्णू काय, नारायण काय, अगदी आचमनाच्या वेळी घेतली जाणारी 24च्या 24 नावं काय, प्रत्येक नावाचं तात्पर्य या परमेश्वराच्या विश्वरूपाकडे लावून दाखवता येण्याजोगं आहे. कोणतंही नाव घ्या, विश्वातल्या कोणत्या ना कोणत्या तरी पदार्थाचं, तत्वाचं ख्यापन हे नाव करत असतं. मग केशव असो, माधव असो, नारायण असो, प्रत्येक नावाचं एक स्वतंत्र स्थान आहे. आणि किंबहुना भक्ती शास्त्रातलं, साधनाशास्त्रातलं नाम जपाचं तत्व हे वैष्णव धर्मानी, वैष्णव संप्रदायानी जगाला दिलेली मोठी देणगी आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुळात भक्तीचा संप्रदाय हाच वाढवलाय, तो वैष्णवांनी वाढवलेला आहे. परमेश्वराच्या प्राप्तीचे जे वेगवेगळे मार्ग आहेत, मग त्याच्यामध्ये ज्ञान आहे, योग आहे, भक्ती आहे, कर्म आहे. यामधला जो भक्ती मार्ग आहे त्याचा विशेष प्रचार प्रसार हा ज्या संप्रदायाने केला, त्या संप्रदायामध्ये वैष्णव संप्रदायाचं स्थान हे सर्वोच्च आहे. आपण एक भजन ऐकलेलं असेल, संत शिरोमणी नरसी मेहता यांचं ते भजन आहे. वैष्णव जन तो तेणे कहिये, पीड पराई जाने रे. वैष्णवांची व्याख्या त्यांनी इतकी सटीक पद्धतीने केलेली आहे. वैष्णव जन तो तेणे कहिये, त्याला वैष्णव म्हणावं, तो वैष्णव आहे. पीर पराई जाने रे, जो दुसऱ्याची पीडा, दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याचं शल्य जो ओळखतो, ज्याच्यामध्ये कारुण्य आहे, ज्याच्यामध्ये समाजाची आरती, समाजाचं दुःख दूर करावं अशी तळमळ आहे, आर्तता आहे. गुजरातमध्ये झालेले नरसी मेहता हे सांगतायत, आमच्या महाराष्ट्र भूमीमध्ये ज्यांना साक्षात नारायणाचाच अवतार मानला गेला, ज्ञानेशो भगवान विष्णू, ते ज्ञानेश्वर माऊली काय वेगळं सांगतायत का? विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. ज्याला त्या विश्वाशी तादात्म्य पावण्याची कला आत्मसात झाली, ज्याला जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत, हे तत्व अनुभवाला आलं, ज्याच्यासाठी आप आणि पर हे माझं, हे दुसऱ्याचं असा भेद राहिला नाही, जो आत्मवत सर्व भूतानी या उपनिषदातल्या तत्वज्ञानाला जगणारा झाला, तो खऱ्या अर्थाने वैष्णव झाला. वैष्णव कोणाला म्हणावं? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, असं जेव्हा तुकोबा आपल्याला सांगतायत, अख्ख्या जगाला नारायण स्वरूप, विष्णू स्वरूप म्हणून पाहणारे आणि कोणाविषयीही कोणताही ज्याला आकस, द्वेष, मत्सर, राग, लोभ, मोह अशा कोणत्याही विकारात मांडता मोजता येणार नाही, अशा एका आत्मभावनेने आपण जेव्हा दुसऱ्याकडे पाहतो, कोणती ना कोणती तरी भावना आपल्या मनात जागते. आपण जेव्हा स्वतःकडे पाहतो, आरशात पाहतो, तेव्हा जी भावना असते ती भावना ज्याची दुसऱ्याकडे बघताना असते. उपनिषद सांगते आत्मवत सर्व भूतानी, म्हणजे काय हो?
संस्कृत ऐकल्यावर लोक म्हणतात बाप रे फार जडजंबाल होतं, वेदांत बोलतात बुवा. काही कठीण नाहीये. साधं सकाळी उठल्यावर आंघोळ बिंघोळ झाली, मेकअप बिकअप करायला मंडळी, म्हणजे हल्ली फक्त स्त्रियाच नाही पुरुषही तासन तास त्या आरशासमोर घालवतात. आरशासमोर उभं राहिल्यानंतर समोर जे काही ध्यान दिसतंय त्याच्याविषयी आपल्याला काय वाटतं? आनंद होतो, वाह काय सुंदर मुखडा आहे. राग येतो, काय थोबाडे दोन ठेवून द्याव्यात थोतरीत, असं वाटतं. असं आहे ना, ते माझ्याकडे हवं असा लोभ वाटतो. नेमकं काय वाटतं? यातलं काहीही वाटत नाही. आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला आपलं मुखचंद्रमा पाहिल्यावर, आपलं श्रीमुख पाहिल्यावर, आम्ही म्हणताना सुद्धा म्हणतो श्रीमुख, पण श्रीमुख हा शब्द कोणाच्या मुखाला उद्देशून वापरलाय? ती मुख अतिशय थोडकी आहेत आणि ती आपली नाही आहेत. पण आपण जेव्हा तत्वज्ञानाचा विचार करतोय तेव्हा ते समोर दिसणारं आरशातलं मुख, ते पाहिल्यावर माझ्या मनात जे भाव जागतायत, खरं तर मी आहे एवढाच भाग जागतो. मी आहे. आरशात बघणं एक फार मोठी साधना आहे, पटलं तर घ्या. म्हणजे याचा अन्यथा अर्थ काढून भांग पाडणे, हेअरस्टाईल करणे, मेकअप फेशियल करणे, याच्यासाठी आरशात पाहणं असा भाग नाहीये. मी नेमका कोण आहे, मी कुठून आलो, याचा शोध घेण्यासाठी आरशात पाहायला शिकलं पाहिजे. आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसतंय त्याच्या डोळ्याच्या प्रतिबिंबात डोकावून पाहायला शिकलं पाहिजे. कोण आहे, कुठून आलाय, हा प्रश्न ते प्रतिबिंब पाहताना पडला पाहिजे. आणि असं जेव्हा आपण थोडं दिवसेंदिवस अभ्यास करत जाऊ तेव्हा कधी बहुनाम जन्मनाम अंते आपल्याला उत्तर मिळून जाईल की अरे हा जो दिसतोय तो कुठून आलाय, कोण आहे नेमका. मात्र आपला मूळ मुद्दा असा आहे की आपल्या प्रतिबिंबाकडे पाहिल्यावर ज्या भावना जितक्या संयत असतात तितक्या कोणतीही व्यक्ती समोर आल्यावर ज्याच्या मनात राहतात तो वैष्णव समजावा. म्हणजे काय? एखादी व्यक्ती आपल्या समोर आली, आपल्या डोक्यामध्ये स्मृतींचं एक जंजाळ आहे, एक सर्किट आहे. म्हणजे आपण तो सर्किट आहे त्यातलं सर्किट नव्हे, इलेक्ट्रिकच्या भाषेतलं सर्किट. अशा काही तारा आपल्या मेंदूमध्ये मज्जा रज्जूंच्या गेलेल्या आहेत. संवेदना वर जाते, ते डोळे ते रूप पाहतात आणि ही व्यक्ती माझ्याशी आधी कसं वागली होती याची संवेदना मेंदूत जागी होते, स्मृती जागी होते. आणि लगेच त्याच्यावरून हा माझ्याशी चांगलं वागला होता, आता मग मी त्याचं हसून स्वागत करणार, वा वा या रावसाहेब बसा. आणि हा माझ्याशी वाईट वागला होता, अशी स्मृती जागी झाल्यावर तिकडे तोंडच वाकडं करतील, फिरवूनच घेतील किंवा काहीतरी वेडवाकडं बोलतील, अशी प्रतिक्रिया उमटते. या सगळ्या प्रतिक्रिया मी त्या व्यक्तीला पाहताना त्याच्याकडून मला काहीतरी मिळवायचंय, घ्यायचंय या भावनेतून येतात. आम्ही त्याला गिऱ्हाईक समजतो. गिऱ्हाईक म्हणजे खरा शब्द आहे ग्राहक, पण त्याचं अपभ्रष्ट रूप हे गिऱ्हाईक आहे. म्हणजे काय? आमच्या काम क्रोध लोभ मोह किंवा मदमत्सरांचं एक गिऱ्हाईक म्हणजे समोरची व्यक्ती असते. आजच्या बाजाराच्या भाषेमध्ये तो एक असं माध्यम असतो ज्याच्यातून आम्हाला आमच्या इच्छा, वासना, विकार हे तृप्त करता येतील. मात्र जो खरा वैष्णव आहे तो त्याच्याकडे मला जसं हवंय तसं, मी ज्या व्यवहाराची इच्छा या जगाकडून करतोय तो व्यवहार मी ह्या व्यक्तीसोबत करेन या मनोधारणेतून त्याच्याकडे पाहतोय. म्हणून आत्मवत सर्व भूतानी, त्याला वैष्णव म्हणावं. मग असे वैष्णव नेमके कोण झाले? फार झालं तत्वज्ञान.
आम्हाला त्या तत्वज्ञानापेक्षा गोष्टींमध्ये स्वारस्य असतं. बरेच वेळा असं असतं की काय ते ऐकायचं, कशासाठी ऐकायचं, खरं आहे. मग असे वैष्णव कोण झाले त्याचा एक थोडक्यात इतिहास आपल्याला पाहायचा आहे. वैष्णवांचा जर इतिहास पाहायचा झाला तर या वैष्णवांचा इतिहास सुरू होतो ब्रह्मांडाच्या उत्पत्तीपासून. मूळ वैष्णव कोण, काल विष्णू कोण हे पाहिलं, आज वैष्णव कोण हे पाहायचंय. सगळ्यात पहिले वैष्णव, 4 वैष्णव हे मुख्य मानले जातात. त्या 4 मुख्य वैष्णवांवरून 4 मोठे संप्रदाय जन्माला आले नंतरच्या काळात. त्यातला पहिला वैष्णव हा विष्णूंचीच अभिन्न असणारी शक्ती, जिला महालक्ष्मी असं म्हटलं गेलंय. ज्या महालक्ष्मीची अर्चना आज सप्तशतीच्या हवनाच्या माध्यमातून आपण केली. जिचं वर्णन करत असताना सप्तशती असं आम्हाला सांगते, त्वं वैष्णवी शक्तिरनंतवीर्या विश्वस्य बीजम परमासी माया सम्मोहितम देवी समस्तमेतत् त्वं वै प्रसन्ना भुवी मुक्ती हेतुः असं सप्तशती जिच्या विषयी सांगते ती आदिमाया वैष्णवी महालक्ष्मी, जिला वेदांनी श्री असं म्हटलंय. श्रयणात श्री, जी या सगळ्या विश्वाला स्वतःच्या रूपाठाई आश्रय देते ती श्री, जी या सगळ्या विश्वाचं आत्यंतिक परम असं मूल्य आहे, या सगळ्या विश्वाला किंमत जिच्यामुळे येते ती श्री. लक्षात घ्या, या जगाला जिच्यामुळे किंमत आली आहे ती आदिमाया आहे, ती महालक्ष्मी आहे. वैष्णवांच्या संप्रदायामध्ये सगळ्यात पहिली वैष्णव कोण तर ती आदिमाया लक्ष्मी आहे, ती विष्णू भक्त आहे. तिच्यापासून जो संप्रदाय पुढे फोफावला, वाढला, तो श्री संप्रदाय म्हणून ओळखला गेला. या आदिमाया महालक्ष्मीपासून या वैष्णव संप्रदायाची दीक्षा, हे तत्वज्ञान शेषाने घेतलं. ज्या शेषाने आपल्या फणेवर पूर्ण पृथ्वीचा गोल धारण केलेला आहे, पृथ्वीला जो आधार झालेला आहे, त्या शेषाने हे तत्वज्ञान त्या महालक्ष्मींकडून मिळवलं. त्यामुळे आद्य वैष्णव खुद्द आदिमाया महालक्ष्मी आहे आणि तिच्याकडून हे तत्वज्ञान घेतलं शेषाने. दुसरा वैष्णव हा त्या नारायणांच्याच नाभिकमलापासून जो उत्पन्न झाला तो विश्वस्रष्टा विधाता ब्रह्मा, हा दुसरा वैष्णव आहे. या ब्रह्मदेवानी जेव्हा ते त्या नाभिकमलातून प्रकट झाले तेव्हा जिज्ञासा झाली, मी कोण आहे, कुठून आलो, कशापासून माझा जन्म झाला, कशासाठी माझा जन्म झाला. प्रत्येक साधकाने जे स्वतःच्या मनाशी प्रश्न विचारायचे तेच प्रश्न ब्रह्मदेवांना पडलेत. आणि त्यावेळी त्या ब्रह्मदेवांना आकाशवाणीच्या माध्यमातून पहिला उपदेश झाला, तप 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 इति. तप कर, तप कर, तप कर. आणि ब्रह्मदेवानी तप सुरू केलं आणि त्या तपाच्या शेवटी मी कोण आहे याचं उत्तर ब्रह्मदेवांना मिळालं. हा सगळा तपो मार्ग हा ज्यांनी ब्रह्मदेवांना सांगितला ते त्या अवकाशवाणीच्या रूपामध्ये बोलणारे स्वतः नारायण होते. त्यामुळे त्या नारायणांकडून त्यांनी हा तत्वज्ञानाचा भाग घेतला, म्हणून दुसरे वैष्णव हे ब्रह्मदेव मानले गेले. तिसरे वैष्णव हे कुमार किंवा कौमार मानले जातात. पुराणामध्ये कायम यांच्या मूर्ती बालबटू रूपात हे 4 कुमार सांगितले, दाखवले जातात. त्यांची नावं आपण ऐकली असाल, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. ब्रह्मदेवानी जेव्हा सृष्टी उत्पन्न केली तेव्हा सगळ्यात पहिली सृष्टी त्याने उत्पन्न केली ती म्हणजे हे 4 सनत कुमार. सन या शब्दाचा अर्थच नित्य, अखंडित असा आहे. ज्यांच्या ठाई असणार कौमार, सुकुमारता, नवीनता. कौमार्य हा शब्द सौंदर्य, लावण्य, नाविन्य
या सगळ्या अर्थांना व्यक्त करणार आहे. यांचं वयच असं होतं की त्यांच्या ठाई ते लावण्य, सौंदर्य आणि नाविन्य असं सामावलेलं होतं. आणि या वयात कायम पूर्ण जग कितीही पुढे गेलं तरी ज्यांचं ही कौमार अवस्था पुढे जात नाही, त्याच्यामध्ये कमी जास्तपणा येत नाही, ते म्हणजे नित्य कुमार राहणारे हे 4 सनत कुमार. पुराणांमध्ये ज्यांची कथा आपल्याला रावण, कुंभकर्ण, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू आणि शिशुपाल दंतवक्त्र यांच्या जन्माच्या ठाई मूळची कथा म्हणून जी सांगितली जाते त्याचं कारण म्हणजे हे सनत कुमार आहेत. या सनत कुमारांना ब्रह्मदेवानी उत्पन्न केलं. भागवताच्या 3ऱ्या स्कंधामध्ये वर्णन आलंय. आज्ञा दिली की आता विश्वसृष्टी करा, विश्वाचा पसारा वाढवा, त्यासाठी तुम्हाला जन्माला घातलंय. बाप सांगतोय. मात्र हे म्हणाले आमचा जन्म प्रजा वाढवण्यासाठी नाहीच मुळी झाला, आम्ही जन्माला आलोच मुळी आम्ही कोण या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी. आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधणं एवढंच आमचं जीवित कर्तव्य आहे, आम्हाला दुसरं काही ठाऊक नाही. हे वडिलांना ठणकावून सांगणारे हे सनत कुमार. आदि सर्ग, आदि प्रजा असं त्यांना म्हटलं जातं. आणि त्यावेळी ब्रह्मदेवांना क्रोध आला. माझी मुलं माझं ऐकत नाहीत म्हणजे काय. आणि त्या क्रोधातून तमोमूर्ती रुद्रांचा प्रादुर्भाव झाला. रुद्र, शिव ही देवता तेव्हा प्रकट झाली. आणि तिथे हा वैष्णवांचा 4था संप्रदाय ज्यांनी वाढवला तो भगवान रुद्र, शिव हा आपल्याला दिसतो. एकूण 4 वैष्णवांचे संप्रदाय आपल्याला आम्ही सांगितले. पहिला महालक्ष्मी श्री हिच्यापासून आलेला, दुसरा ब्रह्मदेवांपासून आलेला, तिसरा ब्रह्मदेवांचे हे मुलगे 4 सनत कुमार यांच्यापासून आलेला आणि चौथा शिवांपासून वाढलेला. असे 4 वैष्णव संप्रदाय इथे दिसतात. सनत कुमारांची कथा मी सांगत होतो तेवढ्यात मुळात रुद्रांची उत्पत्ती कशी झाली या संबंधी कथा आली, त्यामुळे विषयांतर झालं. हे सनत कुमार इतके त्या भगवान नारायणाच्या चिंतनामध्ये गर्क होते. एकदा वैकुंठामध्ये नारायणाचं दर्शन घेण्यासाठी गेलेले असताना प्रत्यक्ष नारायणांचं ज्यांना सालोक्य, सामिप्य आणि सारूप्य प्राप्त झालेलं आहे. आपल्याकडे 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या. आम्हाला जन्माला आल्यावर काय प्राप्त करायचंय, आमचं पूर्ण आयुष्य 4 भागामध्ये विभागलेलं आहे. पहिला जर भाग पाहिला तर त्याला आश्रम म्हणून आम्ही पाहतो. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. आता या 4 टप्प्यामध्ये आम्हाला काय अर्जित करायचं, तर त्याच्यासाठी पुन्हा 4 गोष्टी सांगितल्या. त्यांना 4 पुरुषार्थ म्हणून आम्ही ओळखतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग या 4 पुरुषार्थांमधला जो शेवटचा मोक्ष आहे त्याला पुन्हा 4 टप्प्यात विभागलं. बघा सगळे 4 4 4 4. भगवान विष्णूंनाही हात म्हणून 4च दाखवले जातात. 4ही पुरुषार्थ ज्यांच्या हातामध्ये आहेत, 4ही मुक्ती ज्यांच्या हातामध्ये आहेत, तो चतुर्भुज भगवान नारायण आहे. त्या मोक्षाचे 4 प्रकार, 4 विभाग म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. आपल्या आराध्य देवतेच्या लोकी म्हणजे आता भगवान विष्णू हे आपला आराध्य असतील तर त्या वैकुंठ लोकी आपल्याला प्रवेश मिळणं, एंट्री मिळणं, पास मिळाला. वैकुंठात एंट्री मिळाली, प्रवेश झाला, सलोकता मुक्ती मिळाली. समान लोक असणं, समान लोक लाभणं ही पहिली मुक्ती सलोकता. दुसरी मुक्ती आहे समीपता. नुसतं एक लोक असून भागत नाही, त्या लोकी त्या भगवंताच्या सन्निधानाचा, सान्निध्याचा लाभ झाला पाहिजे, समीप राहता आलं पाहिजे, ही दुसरी मुक्ती आहे समीपता. नुसती समीपता असूनही भागत नाही,
त्या देवाच्या रूपाशी इतकं तादात्म्य हे पावले, इतके एकरूप झाले की भगवंताचं रूप आणि यांचं रूप वेगळं राहिलं नाही. आम्ही जर हरिपाठ म्हणत असू, बुवांनी परवा व्याख्या केली, जो म्हटल्यावर हरी आपल्याला पाठ दाखवत नाही, देत नाही, तो हरिपाठ. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वरांनी लक्षण सांगितलंय, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी ठेले. म्हणजे काय? ही स्वरूपता मुक्ती आहे. त्या भगवंताची इतकी स्वरूपता प्राप्त झाली. भगवंताचं रूप आणि आमचं रूप वेगळं राहत नाही. भगवंताचं जे रूप आहे त्या रूपासारखंच या भक्ताचं, या साधकाचं रूप, त्याच्या पूर्वजांचंही रूप होऊन जातं. ही स्वरूपता मुक्ती आहे. आणि अशी स्वरूपता मुक्ती ज्यांना लाभली होती असे जय आणि विजय. जर देवाच्या द्वारावर तुम्ही कधी गेला, देवाची द्वारी, तर दोन द्वारपाल तिथे दिसतात. एक आहे जय आणि एक विजय. आमची जी धर्मसंस्कृती आहे ना, अनेक कथा, अनेक प्रतीक आम्हाला देते, मात्र या कथा आणि प्रतीकाच्या बाह्य भागावरच आम्ही अडकून पडतो. त्यातलं नेमकं रूपक काय आहे, मर्म काय आहे, आम्ही लक्षात घेत नाही. आम्ही म्हणतो देवाचे द्वारपाल कोण? जय आणि विजय. खरं मर्म काय? स्वतःच्या अंतरंगातल्या विकारांवर ज्याने जय मिळवलाय, ज्याने आपल्या सगळ्या इंद्रिय वृत्तींना ताब्यात आणलंय, तो जय आहे. आणि विजय या सगळ्या जिंकलेल्या इंद्रियांना ज्याने कायम स्वरूपी संयत केलंय, संयम ठेवलाय. एकदा जय मिळवून भागत नाही, कन्सिस्टन्सी ठेवायला लागते. मार्केटच्या भाषेत बोलायचं झालं, एकदा अचीवर ऑफ द इयर एवढं मिळून भागत नाही, दरवर्षी तो अवॉर्ड मिळायला लागतो. म्हणजे एकदा जिंकणं आणि मग मिळवलेला तो जय टिकवणं, याला म्हटलंय विजय. म्हणजे स्वतःला जिंकणं आणि स्वतःला जिंकल्यावर जे भाळण्याचे क्षण येतील त्यावेळी स्वतःला सांभाळणं आहे ना वाक्य. एक प्रख्यात मराठी साहित्यिक वपू काळे त्यांचं वाक्य आहे, एक क्षण भाळायचा आणि मग बाकी राहतात ते सांभाळायचे. तसं स्वतःच्या इंद्रिय वृत्तींना ज्याने नुसतं जिंकलं नाहीये, तो लाभलेला विजय, त्यांना कायम आपल्या काह्यात ठेवायचंय, संतुलन ठेवायचंय. रामायणामध्ये मंदोदरी रावणाला सांगतेय, मंदोदरी म्हणतेय की तुम्ही आधी इंद्रियांना जिंकलत आणि मग त्रैलोक्य जिंकलत, मात्र त्या इंद्रियांनी ते वैर लक्षात ठेवलं, मनात ठेवलं आणि डूख धरली तुमच्यावर. आणि तुमच्या एका भाळण्याच्या प्रसंगी त्या इंद्रियांनी तुम्हाला जिंकलं आणि इंद्रियांनी तुम्हाला जिंकल्यावर आज एक यःकश्चित नर येऊन तुम्हाला हरवून जातोय. इंद्रियांना एकदा जिंकून भागत नाही, त्यांना जे जिंकलंय त्यांच्यावर जे आपली कमांड स्थापित केलेली आहे ती कायम स्वरूपी टिकवणं हा विजय आहे. म्हणजे स्वतःच्या इंद्रिय वृत्तींना जिंकणं हा जय. एक द्वारपाल, एक दार उघडतो आणि नुसतं जिंकून नाही, कायम त्यांना आपल्या आज्ञेत ठेवणं हा विजय. हे केलं की दुसरं दार उघडतं, म्हणजे आपल्याला आत एंट्री मिळते. ज्यांनी स्वतःलाच जिंकलं नाहीये ते विश्वाला जिंकू शकत नाहीत, आणि ज्यांनी विश्वाला किंवा स्वतःला जिंकलं नाहीये ते वैकुंठात जाऊ शकत नाहीत. हा थोडक्यात आशय. तर हे जय आणि विजय, ज्यांनी स्वतःवर विजय मिळवला असं त्यांना वाटत होतं, असे त्या वैकुंठाच्या द्वाररक्षक म्हणून नियुक्त झाले खरे, मात्र त्यांची कसोटी आता होती. भगवंताचं दर्शन घ्यायला हे सनतकुमार आले आणि तेव्हा हे लंगोटी धारण करणारे एवढेसे छोटे छोटे छोकरे हे काय भगवंताचं दर्शन घेणार, कशाला आले तिथे, म्हणून त्यांची हेटाळणी या जय विजयांनी केली.
आणि तेव्हा प्रत्यक्ष भगवंताच्या सन्निधानात राहून अजून तुमचे राजस आणि तामस गुण दूर झालेले नाहीत. त्यार्थी तुम्ही इथे राहायला पात्र नाही, लायक नाही. इथून तुम्ही मर्त्यलोकी जन्म घ्याल आणि नुसता जन्म नाही, राक्षसी योनीत जन्म घ्याल असा शाप दिला. आता आपलेच दात आपलेच ओठ. कालच आपण पाहिलं भगवान विष्णू कधीही कोणालाही विरोध करत नाही. ते सगळं सामोपचारान सोडवतात. कारण सनतकुमार होऊन शाप देणारेही तेच आहेत आणि जय विजय होऊन शाप भोगणारेही तेच आहेत. सर्वम विष्णुमयम जगत. त्यामुळे ते सनतकुमारांनाही आता तुम्ही शाप परत घ्या असं सांगायला जात नाहीत आणि जय विजयानाही आता नाही, तुम्ही माझे द्वारपाल आहात, माझे सेवक आहात म्हणून तुम्हाला एक्झम्पशन देतो अशी ही तोड काढत नाही. जो चुकला त्याला त्याच्या चुकीचं परिमार्जन, त्याचं शासन, त्याचं प्रायश्चित्त हे भोगायलाच लागणार. म्हणून भगवंत फक्त एक मध्यम मार्ग सुचवतात. ते म्हणतात 3 जन्म घ्या आसुरी योनीमध्ये आणि विरोध भक्ती करून मला लवकर येऊन मिळा, नाहीतर 7 जन्म घ्या माझे भक्त होऊन मानवी योनीमध्ये आणि 7 जन्मानंतर मला येऊन मिळा. असे 2 पर्याय त्यांनी समोर ठेवले आणि त्यातला निवडला लवकर परत येता येईल तो विरोध भक्तीचा मार्ग. म्हणून पहिला जन्म हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूचा, दुसरा जन्म रावण आणि कुंभकर्णाचा आणि तिसरा जन्म शिशुपाल आणि दंतवक्त्राचा. आणि त्याचा शेवटी समारोप करण्यासाठी भगवंताला प्रत्येक वेळी खाली अवतरायला लागलं. वराह, नरसिंह, राम आणि कृष्ण या अवतारामध्ये परमात्मा आला आणि त्या शापाचं परिमार्जन झालं. मात्र कुठेही शाप का दिला, परत घ्या अशी तडजोड भगवंत करत नाही. का तर ही सगळी जी नियमसंहिता आहे, हे जे सगळं थोडक्यात आज आम्ही म्हणतो संविधान, कोणी दिलं आम्हाला? हे सगळं धर्माचं संविधान प्रत्यक्ष त्या नारायणाने दिलेलं आहे. आणि त्या संविधानाच्या बाहेर जाऊन नारायण काही करत नाहीत आणि करायला अनुमोदनही देत नाही. मी त्या मूळ वैष्णव संप्रदायांच्या धारणेबद्दल बोलत होतो, त्यातला हा कथांतराचा भाग. मूळ मुद्द्यावर पुन्हा येऊया. वैष्णव कोण? त्या वैष्णवांच्या परंपरेतले हे 4 मुख्य संप्रदाय प्रवर्तक. पहिला संप्रदाय हा श्री संप्रदाय, महालक्ष्मीपासून सुरू झालेला. दुसरा संप्रदाय ब्रह्मदेवापासून सुरू झालेला ब्राह्म संप्रदाय. तिसरा संप्रदाय कौमार संप्रदाय आणि चौथा संप्रदाय हा रुद्र किंवा रौद्र संप्रदाय. आता यांचं जे नंतरच्या काळामध्ये प्रवर्तन झालं ते करणारे महात्मे. आता हे कोणी कोणी वाढवले संप्रदाय? तर पहिला जो महालक्ष्मी श्रीचा संप्रदाय तो वाढवला रामानुजाचार्यांनी. आज भारताचं हे सद्भाग्य आहे की या सगळ्या आपल्या पूर्ववर्ती आचार्यांचं पुण्यस्मरण या भारतभूमीमध्ये उघड उघड पुन्हा सुरू झालंय. हे देर आहे दुरुस्त आहे. आमचं सद्भाग्य आहे की हे आम्हाला याची देही याची डोळा पाहायला मिळतंय. स्टॅच्यू ऑफ इक्विटी म्हणून आज जो स्थापन झालाय तो ज्यांचा पुतळा ते रामानुजाचार्य. आम्हाला यांची फार माहिती सांगितली जात नाही. वारंवार आम्हाला आमचे पूर्वज किती त्या जाती वर्णाच्या जोखडाखाली भरडले गेलेले होते किंवा ते किंबहुना जोखड ठेवणारे होते हे सांगण्यामध्येच स्वारस्य असतं. कारण राजकीय पोळ्या ह्या विस्तवावर छान भाजून घेता येतात. मात्र ह्या वैष्णव आचार्यांची चरित्र पाहिली तर खरा वैष्णव धर्म काय, खरं आमचं वैदिक तत्वज्ञान काय याचं प्रत्यंतर आपल्या आल्याशिवाय राहत नाही. रामानुजाचार्यांची कथा अशी सांगितली जाते
एक एक पूर्ण चरित्र काय आज होणार नाहीये, धावता आढावा आपण फक्त घेतोय वैष्णवांचा धर्म याविषयी. या वैष्णवांमधले अग्रणी श्री संप्रदायाचे प्रवर्तक हे रामानुजाचार्य. रामानुजाचार्यांच्या काळामध्ये श्रीरंगपट्टणम कर्नाटकमध्ये आहे, तसंच तमिळनाडूमध्ये श्रीरंगम या नावाचं एक वेगळं स्थान आहे, जिथे आशियामधलं सगळ्यात मोठं विष्णू मंदिर, जिथे आज पूर्ण विधिविधानाने अर्चना उपासना सुरू आहे असं मंदिर, पूर्ण जगामधलं असं म्हणायलाही हरकत नाही, ते वैष्णव स्थान आज तिथे आहे. त्याची जी व्यवस्था आहे, त्याची जी मूळ संहिता ज्यांनी घालून दिली, महाराष्ट्रामध्ये अशी तीर्थक्षेत्रांची व्यवस्था लावून देणारे एक संत होऊन गेले जे समर्थ रामदास. तसे दक्षिणेमधले हे संत ज्यांनी तीर्थक्षेत्रांची कशी व्यवस्था ठेवावी याचा आदर्श घालून दिला ते म्हणजे रामानुजाचार्य, जे समर्थ रामदासांच्या आधी काही शतक जन्माला आले. इसवी सनाचं 10वं शतक, या 10व्या 11व्या शतकाच्या संधी काळामध्ये रामानुजाचार्यांचा जन्म झालाय. रामानुजाचार्यांची कथा अशी सांगितली जाते, जेव्हा जन्माला आले तेव्हा भगवान रामचंद्रांचे अनुज म्हणजे लक्ष्मण, या लक्ष्मणांच्या अंगावर जी दिव्य लक्षणं महर्षी वाल्मिकींनी रामायणात सांगून ठेवली आहेत, ती सगळी लक्षणं या नवजात अर्भकाच्या अंगावर होती, सामुद्रिक लक्षणं होती, म्हणून त्यांचं नाव रामानुज, रामाचा अनुज लक्ष्मण असं पडलं. साक्षात यांना शेषाचा अवतार मानला जातो. या रामानुजांनी या वैष्णव धर्माचं पुनरुत्थान घडवून आणलं. कथा अशी सांगितली जाते, या रामानुजांना पहिल्यांदा शांकर तत्वज्ञान बालपणी शिकवलं जात होतं. कांचीपुरीमध्ये यांचं अध्ययन सुरू होतं आणि शंकराचार्यांच्या संप्रदायातला अद्वैत संप्रदाय असं ज्याला म्हटलं जातं, त्याचं तत्वज्ञान तिथे शिकवलं जात होतं. वेदांताचा पाठ सुरू होता, त्यातलं छांदोग्योपनिषद सुरू होतं आणि छांदोग्योपनिषदामध्ये एक मंत्र येतो, तस्य तथा कप्यासम पुंडरीकम एवमक्षिणी असा मंत्र आहे. आणि या मंत्रावरचं आचार्यांचं भाष्य वाचता वाचता असा संदर्भ आला, तस्य तथा कप्यासम. कप्यास या शब्दाचा अर्थ आचार्यांनी केलेला असा आहे, कपी म्हणजे वानर, त्याचा आस म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर पार्श्वभाग, ग्राम्य भाषेत सांगायचं झालं तर ढुंगण. मराठी भाषेमध्ये एक म्हण रूढ आहे, ती कोणत्या अर्थी आपण वापरतो अनेकांना त्याचं मूळ माहिती नसतं. म्हण माहिती असेल, वानर म्हणतं माझीच लाल. ही म्हण ज्याच्यावरून आली, वानराचा पार्श्वभाग हा आरक्त वर्णाचा असतो. वानरातली एक जात आहे ज्याला हिंदीमध्ये लंगूर असं म्हटलं जातं. त्या वानराच्या पार्श्वभागाचा जो रंग आहे, कॉम्प्लेक्शन आहे, त्या रंगाचे ज्याचे डोळे आहेत असा आचार्यांनी केलेला अर्थ आहे. कप्यासम पुंडरीकम म्हणजे त्या डोळ्याला उपमा कसली दिली, त्या डोळ्यांचा कडांशी जो वर्ण आहे त्या वर्णाला उपमा कसली दिली, माकडाच्या पार्श्वभागाच्या वर्णाची. आणि हे भाष्य ऐकलं आणि त्या पाठाला बसलेले जे रामानुज होते ना, त्यांच्या डोळ्यातनं गळगळा अश्रू व्हायला लागले. म्हणाले, काय भलताच अर्थ सांगताय, माझ्या इष्टदेवतेच्या नेत्र कमलांचं वर्णन करताय आणि त्याला अशी हीनोपमा आचार्य देतीलच कशी, त्या ऋषींच्या मनात असं येईलच कसं. आणि जे सांप्रदायिकतेमध्ये गुंतलेले त्यावेळचे आचार्य होते, यादव प्रकाश असं त्यांच्या आचार्याचं नाव, त्यांनी आव्हान दिलं, म्हणाले याच्यापेक्षा काही वेगळा अर्थ असेल तर सांग. आणि त्यावेळी वय वर्ष 14
त्या 14व्या वर्षी, आज 14व्या वर्षी आमची पिढी काय करते आणि त्यावेळी रामानुज काय करतायत. रामानुज सांगतायत त्या कप्प्यास या शब्दाचा अर्थ आहे कपी, कम पिबती इति. पाणी जो ग्रहण करतो तो म्हणजे कोण? या पृथ्वी तलावरचं जे जलतत्व आहे ते प्राशन करणारा अवकाशातला आदित्य सूर्य हा खरा कपी आहे. आणि आस म्हणजे त्या सूर्यामुळे जे विकसित होतं, प्रफुल्लित होतं ते पुंडरीक म्हणजे कमळ. सूर्य विकासी कमळाच्या गाभ्याप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत, म्हणजे म्हणून भगवंताला एक नाव आहे पुंडरीकाक्ष. कायम हिंदी पिक्चरमध्ये तो लग्नाचा मंत्र म्हणून खपवतात. मंगलम भगवान विष्णुर मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरिः. त्याच्यात तो पुंडरीकाक्ष शब्द आहे. तो आलाय कुठे? मूळ छांदोग्योपनिषदामध्ये. आणि त्याच्यावरून एवढं रामायण झालंय. आणि त्यावेळी रामानुजाचार्यांनी छांदोग्याचं नवीन भाष्य रचलं, आव्हान दिलं. आणि तेव्हा केवलाद्वैत संप्रदायापेक्षा एक नवा वेदांत संप्रदाय जन्माला आला, ज्याला विशिष्टाद्वैत या नावाने या भारतवर्षामध्ये ओळखलं गेलं. त्याचे संप्रदाय प्रवर्तक हे रामानुजाचार्य होते. यांच्या गुरुनी यांच्या कानात मंत्र दिला. म्हणाले, हा मंत्र जर जपलास ना, सगळी तुझी पातकं धुतली जातील आणि साक्षात भगवंताच्या वैकुंठ लोकी तुला प्रवेश मिळेल, भगवंताचं सन्निधान मिळेल. आता मंत्र मिळाला खरा. म्हणाले, हा मंत्र मी कोणाला सांगू शकतो का? गुरु म्हणाले, नाही, हा गुरुगम्य मंत्र आहे, केवळ गुरुकडूनच ग्रहण करायचा. जर हा मंत्र कोणा अनधिकार्याला दिला गेला तर देणाऱ्याला नरकात हा मंत्र टाकेल. म्हणाले, ते राहू दे, पण जो मंत्र ज्याला मिळेल त्याचा उद्धार हो. म्हणाले, ज्याच्या कानावर हा मंत्र पडला त्याचा उद्धार निश्चित आहे. मात्र हा सगळ्यांना द्यायचा मंत्र नाहीये, हे लक्षात ठेव. झालं. रामानुज त्या श्रीरंगनाथाच्या मंदिराच्या सर्वोच्च गोपुरावर चढून उभे राहिले आणि ओरडून लोकांना बोलवायला लागले, गोळा करायला लागले, या या सगळ्यांनी या, सगळ्यांनी या, मोक्षोपाय असा हा मंत्र मी तुम्हाला सांगतोय. जवळजवळ त्या सगळ्या नगरीतली लोक खाली येऊन जमा झाली. काय सांगतायत हे? आणि 7-7 वेळा ओरडून या रामानुजानी तो अष्टाक्षरी नारायण महामंत्र सगळ्या जनतेला दिला. आता ही वार्ता त्यांच्या सहपाठींनी, त्यांचे जे गुरु होते गोष्ठीपूर्ण आचार्य, त्यांना येऊन सांगितली. म्हणाले, बघा, तुम्ही दिलात मंत्र आणि तो ओरडून ओरडून जगाला सांगतोय. गाव गोळा केलाय अख्खा, बोलावून घ्या त्याला परत. त्या गुरूंनी रामानुजांना खाली उतरवलं आणि रागे भरलं. म्हणाले, काय करतोयस? मी तुला सांगितलं होतं ना, विसरलास का? हे धार्ष्ट्य केलंस कसं? रामानुज म्हणाले, एवढ्या सगळ्या जनतेला तो मंत्र मिळून त्यांचा उद्धार होणार असेल आणि बदल्यात मी नरकात पडणार असेल तर मला तो नरक आनंदाने मिळो. मी आनंदाने पत्करेन तो नरक, पण त्या बदल्यात जर एवढ्या सगळ्या लोकांचा उद्धार होत असेल, त्यांना वैकुंठपुरीची द्वारं मुक्त उघडी मिळणार असतील, तर त्यात माझं काही नुकसान नाही. पुन्हा पुन्हा मी आपल्या आजच्या सूत्रावर येतोय. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. ज्यांना तळमळ आहे आत्मोद्धाराची नाही, ज्यांना लोकांचं भलं व्हावं, या जगाचं भलं व्हावं, हेच ज्यांचं जीविताचं सूत्र होतं, ते सगळे वैष्णव आहेत. हा वैष्णवांचा इतिहास आम्हाला सांगितला जात नाही. म्हणजे आमची परंपरा कशी कन्झर्वेटिव्ह होती हेच सांगण्यात आम्हाला स्वारस्य वाटतं. मात्र या परंपरेचे एक पाईक असणारे रामानुज त्या गोपुरावर उभं राहून सगळ्यांना मोक्षाची द्वारं, वैकुंठाची द्वारं मोकळी व्हावीत, यासाठी या नारायणाष्टाक्षरी मंत्राचा जप सांगतायत. हे आम्हाला सांगितलं जात नाही.
रामानुजाचार्यांनी अनेक यातीवर्णातल्या आचार्यांना आपलं गुरु मानलं. याच्यामध्ये अळवार संत होते, 12 अळवार. आजही तिरुपतीला तुम्ही गेलात, मागे योगायोग असा एक ग्रंथपारायण दिंडीच्या माध्यमातून आपण या अळवार संतांवरही एक व्याख्यान मालिका आयोजित केलेली होती गीता धर्म मंडळात. हे अळवार संत, या अळवार संतांमध्ये 18 पगड जातीतल्या मंडळी होती. स्त्री होती, म्हणजे स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि यान्ति परांगतिम, या गीतेतल्या वाक्यावर गजब करणारी मंडळी हा इतिहास आमचा वाचत नाही. या अळवारांना गुरुस्थानी मानून यांनी केलेल्या रचना दिव्य प्रबंधम या ग्रंथामध्ये एकत्रित करून तो तमिळ वेद म्हणून वेदांसारखाच या वैष्णव मंदिरामध्ये म्हटला जावा अशी व्यवस्था करणारे रामानुज होते. म्हणजे त्यावेळचे समाजामध्ये क्रांती घडवणारे आचार्य रामानुज होते. आज पंढरपूरमध्ये ज्ञानोबा तुकारामांचे अभंगही पुरुष सूक्ताच्या बरोबरीने म्हटले जावेत असं आजच्या कोणाच्या तरी मनामध्ये भूछत्रासारखं उगवतंय आणि फार मोठी क्रांती झाली या आविर्भावात लोक हे समाज माध्यमांना ओरडत सांगतायत. मात्र हा प्रयोग इसवी सनाच्या 10व्या-11व्या शतकामध्ये रामानुजांनी या वैष्णव क्षेत्रामध्ये केला होता. वैष्णव क्षेत्र किती याचीही संख्या आम्हाला रामानुजांनी आधीच सांगून ठेवली होती. आम्हाला शैव क्षेत्र म्हटल्यावर पंचमहाभूत क्षेत्र माहिती आहेत, 12 ज्योतिर्लिंग माहिती आहेत, आदिशक्तीची 51 किंवा 108 शक्तिपीठ माहिती आहेत. मात्र विष्णू क्षेत्र कुठली म्हटल्यावर अनेकांकडे उत्तर नसतं. ती विष्णू क्षेत्र पूर्ण भारतीय उपखंडामध्ये कुठे कुठे पसरलेली आहेत, कोणती आहेत, त्यांना त्या काळात लोकेट करण्याचं काम रामानुजांनी केलं होतं. ते 108 दिव्य देश रामानुजांनी दाखवून दिले होते. जशी शिवांची क्षेत्र ज्योतिक्षेत्र ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जातात, आदिशक्तीची क्षेत्र शक्तिपीठ म्हणून ओळखली जातात, तसे विष्णूंची क्षेत्र दिव्य देशम या नावाने ओळखली जातात. हे दिव्य देशम निर्देशित करण्याचं काम रामानुजांनी केलं. पहिले श्री संप्रदाय प्रवर्तक वैष्णवाचार्य रामानुज. दुसरा संप्रदाय हा ब्राह्म संप्रदाय आहे. या ब्राह्म संप्रदायाचे प्रवर्तक मध्वाचार्य. मध्वाचार्यांनी इसवी सनाच्या 11व्या-12व्या शतकाच्या संधिकाळात मध्वाचार्यांचा जन्म आहे. बलोपासना समर्थांनी महाराष्ट्रामध्ये 16व्या शतकात सांगितली. मात्र त्यापूर्वी दक्षिण भारतामध्ये बलोपासनेचं महत्त्व सांगणारे, आपल्याकडे जसं समर्थांना मारुतीचा अवतार मानला म्हणतात, तसं दक्षिणेमध्ये ज्यांना मारुतीचा कलियुगातला अवतार मानला जातो ते मध्वाचार्य किंवा त्यांना पूर्ण प्रज्ञ असं दुसरं नाव आहे. वेदांत संप्रदायातला दुसरा द्वैत संप्रदाय त्याचे प्रवर्तक ते मध्वाचार्य, जे ब्राह्म संप्रदायाचे प्रवर्तक मानले जातात. मध्वाचार्यांच्याही अनेक कथा आहेत. आज आपण जी वैष्णव क्षेत्र पाहतो त्यातली प्रसिद्ध म्हणजे उडुपी किंवा सोंदा, म्हणजे कर्नाटकातलं एक प्रख्यात वादिराज तीर्थांची तपोभूमी म्हणून मानले जाणारं क्षेत्र. एक मोठा वैष्णव वीर वैष्णवांचा संप्रदाय हा ज्यांनी उभा केला ते मध्वाचार्य. तिसरा संप्रदाय हा कौमार संप्रदाय आहे. सनक, सनातन, सनंदन आणि सनतकुमार यांनी प्रवृत्त केलेला तो संप्रदाय, जो निंबार्क नावाच्या आचार्यांनी वाढवला. वेदांतातला तिसरा प्रकार जो द्वैताद्वैत किंवा भेदाभेद अद्वैत सिद्धांत आहे, तो या निंबार्कांनी सांगितला.
एक एक आचार्यांची आपण नुसती नावं ऐकायचीत, चरित्र सांगायला आज आपल्याकडे अवधीच नाहीये पुरा. याच संप्रदायामध्ये पुढे चैतन्य महाप्रभू यांचाही एक संप्रदाय, ज्याला अचिंत्य भेदाभेदवाद असं म्हटलं जातं, जो बंगाल प्रांतामध्ये विकसित झाला. हरिबोल हरिबोल म्हणून सर्व वर्णांना 18 पगड जातींना एका छत्राखाली आणणारा महात्मा म्हणजे चैतन्य महाप्रभू. नवद्वीपामध्ये नवयुगाचं प्रवर्तन करणारा महात्मा म्हणजे चैतन्य महाप्रभू. आज जगन्नाथपुरीची जी व्यवस्था ज्या पद्धतीने लावली गेली ते लावणारा महात्मा म्हणजे चैतन्य महाप्रभू. आजचं आधुनिक काळामधलं अचिंत्य भेदाभेदाचं रूप म्हणजे इस्कॉन, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. या सगळ्या संप्रदायाची जी मूळ विचारधारा आहे, सांप्रदायिक बैठक आहे, ती चैतन्य महाप्रभूंच्या संप्रदायामध्ये घातली गेली आहे. म्हणून जर पाहिलं तर त्यांच्या उपासनेमध्ये कृष्ण आणि राधा यांच्या खालोखाल जे पूजा विषय झालेले आहेत ते चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे 6 नित्य पार्षद हे पूजले जातात. पुढचा जो रौद्र संप्रदाय आहे त्याचे प्रवर्तक आहेत वल्लभाचार्य, ज्यांनी द्वारका, श्रीनाथ द्वार या अनेक तीर्थक्षेत्रांना ऊर्जितावस्था आणली. यथा देहे तथा देवे हे सूत्र ज्यांनी आपल्या मंदिरातल्या सगुणोपासनेच्या पद्धतीवरून घालून दाखवलं. अष्टयाम सेवा ही प्रथा ज्यांनी आणली. आजही तुम्ही द्वारकेला गेलात तर 8-8 वेळा भोग अर्पण केले जातात. कल्पना काय आहे? आपल्या देहाला जसं 4 ठाय खायला लागतं तसा देव त्या सगुण साकार रूपात तिथे आलाय, त्याची सेवा झाली पाहिजे. एखाद्या देहधारी व्यक्तीची जशी व्हायला हवी त्याप्रमाणे ते दाखवणारे हे वल्लभाचार्य, ज्यांनी विशुद्ध अद्वैत वेदांताचं तत्वज्ञान जगाला दिलं. वेदांत संप्रदाय जो फैलावला त्या वेदांतातले आद्य प्रवर्तक आचार्य हे श्रीमद शंकराचार्य मानले जातात. मात्र उरलेले 4ही संप्रदाय हे वैष्णव तत्वज्ञानाची बैठक घेऊन जन्माला आलेले आहेत. वैष्णव तत्वज्ञानाचं हे महत्त्व आहे, वैष्णव तत्वज्ञानाचं हे गुरुत्व आहे की वेदांतासारखं दर्शन, त्याचा प्रचार प्रसार, त्याचं वर्धमान रूप हे समाजासमोर आणण्याचं काम हे वैष्णवांनी केलेलं आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं म्हणून आपण जेव्हा पाहतोय तेव्हा समाजातल्या या मूल धारणांना परिसिंचित करण्याचं काम या वैष्णवांनी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. हा आचार्य दृष्टीने झालेला वैष्णव संप्रदायाचा एक भाग. या सगळ्या युगाला आचार्य युग म्हणून पाहता येईल. त्याच्या पुढचा भाग आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतो. सगळी वैष्णव संप्रदायाची कशी घडण होत गेली. आमच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा नाथ संप्रदायासारखा एक योग आणि ज्ञान या धारणांना वाहिलेला संप्रदाय येतो, तोही भक्तीचं तत्वज्ञान लेवून येतो. इथे महाराष्ट्र भूमीमध्ये जेव्हा ज्ञान आणि योग येतात तेव्हा भक्ती ही त्यांचं अपरिहार्य अंग होऊन ते तत्वज्ञान स्वीकारलं जातं. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात, गुरु परंपरा सांगताना, मत्स्येंद्रांनी बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बोळला गहिनी प्रती. ही परंपरा कुठनं सुरू झाली तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ शिव हा सगळ्या सिद्धांचा गुरु आहे. मत्स्येंद्र तयांचा मुख्य शिष्य. मत्स्येंद्रांनी बोध गोरक्षासी केला,
गोरक्ष वोळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. संप्रदाय सुरू झाला भगवान आदिनाथ शिवांपासून. मात्र या संप्रदायाची देणगी काय आहे? कृष्ण नाम बोध लाभला आम्हासी, असं गहिनीनाथांचे शिष्य असणारे निवृत्तीनाथ आम्हाला सांगतात. सत्यम ज्ञान मनंतम वर्ण गगनाचे प्रावरण, असं सांगणारे सोपानदेव असतील, किंवा कानडावू विठ्ठलू करनाटकू म्हणून विरहिणी आळवणारे ज्ञानोबा असतील. मूळ संप्रदाय नाथ सिद्धांचा आहे. मात्र महाराष्ट्र भूमीमध्ये तो संप्रदाय आला, तो त्या वैष्णव संप्रदायाची भक्ती घेऊन. ज्ञान आणि योग या गोष्टी, हे मार्ग सहज सामान्य व्यक्तींना कळण्यासारखे नाही. मग सहज सर्व समाजाला आपल्या बरोबर घेऊन जाता येईल असा मार्ग हा भक्तीचा मार्ग आहे. त्यामुळे वैष्णव संप्रदायाने ही भक्ती विशेष पोसली, वाढवली. बाकीचे सगळे भक्ती संप्रदाय आपण पाहिले. भक्ती या तत्वाचा जरी विचार केला, नवविधा भक्ती आम्हाला सांगितली कोणी? कुठल्याही शैव पुराणात आलेली नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी शैव, शाक्त, सौर या संप्रदायाचा विरोधक नाही. मात्र जेव्हा मी भागवत किंवा वैष्णव संप्रदायाची सर्वसमावेशकता सांगतोय, तेव्हा याचं विशेष बाकीच्या संप्रदायांपेक्षा कसं रूप आहे हे सांगणं क्रमप्राप्त आहे म्हणून सांगतोय. नवविधा भक्तीचा मार्ग आम्हाला कोणत्याही शैव पुराणामध्ये, शाक्त पुराणामध्ये दिसत नाही. तो येतो या वैष्णव पुराणामध्ये, भागवतामध्ये. तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, तो मार्ग, ती साधना त्या भगवंतापर्यंत पोहोचवते. हा या नवविधा भक्तीचा मार्ग आम्हाला भागवतांनी दिला. भागवतामध्ये प्रल्हादाच्या मुखी तो नवविधा भक्तीचा मार्ग आम्हाला सांगितला गेला. श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम, दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हे नवविधा भक्तीचं तत्वज्ञान देणारा कोण होता? महाभागवत वैष्णव. आम्ही प्रातस्मरणामध्ये ज्या महाभागवतांची नावं घेतो, प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुकशौनक, भीष्म, दालभ्यान, रुक्मांगदार्जुन, वसिष्ठ, विभीषणादीन, पुण्यानिमान परमभागवतां स्मरामी. सगळ्या भागवतांमधला अग्रणी प्रल्हाद, त्याने हे नवविधा भक्तीचं तत्वज्ञान आम्हाला दिलं. बाकी सगळे भक्त बघा, प्रत्येक वैष्णवाने कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये आत्मोद्धारापेक्षा लोकोद्धार, विश्वोद्धार, आजच्या साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सामाजिक बांधिलकी ही जपली. आमची मुक्ताई जेव्हा ज्ञानोबाला ताटीच्या अभंगांचा उपदेश करते, तेव्हा काय सांगते? विश्व कोपे झाले वन्नी, संत मुखे व्हावे पाणी. आपल्याला विश्वावर रागवायचा मार्ग उपलब्ध नाही. का? हे विश्व म्हणजे मुळात तो विष्णू आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वेगळ्या शब्दामध्ये ज्ञानोबांना आठवण करून देणारी मुक्ताई आहे. तात्पर्य हेच आहे की या विश्वाच्या उद्धाराची तळमळ ज्या संप्रदायांनी सर्वाधिक जपली, तो संप्रदाय म्हणजे वैष्णव आहे. केवळ एक गोडगोड बाह्यांग समाजाभिमुख असं तत्वज्ञान सांगतो असं नाही, त्यातले काही तांत्रिक टेक्निकल मुद्देही आहेत, तेही सांगतो. सगुणोपासनेची जी प्रथा, सगुणोपासनेची जी पूर्ण पद्धत आहे, तिचं प्रवर्तन, तिची शास्त्रशुद्ध मांडणी
ज्या संप्रदायाने केली त्या संप्रदायामध्येही अग्रगण्य वैष्णव आहेत. आम्ही पूजा करतो, त्या पूजेमध्ये जे वेगवेगळे अंग आहेत, मग त्याला 5 उपचार 5 अंग असं म्हटलं गेलं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे अभिगमन. एक एक नावं ऐकून ठेवा, थोडा टेक्निकल मुद्दा सुरू होतोय. आत्तापर्यंत गुडी गुडी सगळं बाह्य तत्वज्ञान आपण पाहिलं, मात्र हाही मुद्दा जेव्हा आपण वैष्णवांचा धर्म विचारात घेतोय तेव्हा अनिवार्यपणे घेण्यासारखा आहे. आपण भगवंताची जी उपासना करतोय किती प्रकारांनी करतोय? 5 मुख्य यामध्ये अंग आहेत. पहिलं अभिगमन, म्हणजे जिथे भगवंताचं मूर्ती स्थान आयतन आहे तिथे जाणं. याच्यातून तीर्थयात्रा जन्माला आली. तीर्थयात्रा बाकी कोणत्याही तत्वज्ञानाला पूरक पोषक नाही, कारण मुळात शैव तत्वज्ञान हे योग आणि ज्ञान याचं वर्चस्व मानणार आहे. शैव तत्वज्ञानाचा जर विचार केला, बाहेर कुठेही जायची गरज नाही, डोळे मिटा, सगळी तीर्थ तुमच्या शरीराच्या ठायी पाहण्यासारखी आहेत. मी म्हणतोय असं नाही, शांडिल्योपनिषद काढून पहा, त्याच्यामध्ये आपल्या शरीरामधली एक एक संधिस्थानं ही कशी एक एक तीर्थस्थानं आहेत हे वर्णन आहे. आपल्याला एक सगळ्यात प्रसिद्ध क्षेत्र माहिती आहे, तीर्थराज प्रयाग. आपल्या भ्रुकुटी मध्यात हे प्रयाग आहे. का तर तिथे 3 नद्या एकत्र आलेल्या आहेत. सीता सीते सरिते यत्र संगते तत्राप्लुतासो दिवमुत्पतंती असं वचन प्रत्यक्ष ऋग्वेदात आलेलं आहे. जिथे गंगा यमुना सरस्वती या 3ही नद्यांचा संगम आहे. ज्या या पृथ्वीवर नद्या रूपात आहेत त्या या शरीरात नाड्यांच्या रूपात आहेत. नदी आणि नाडी दोन्हीमध्ये धातू नद नड असा आहे. वाहणे हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. मग त्या या पृथ्वीवरच्या नद्या असतील किंवा शरीरातल्या नाड्या असतील, त्यांचा स्वभाव सतत काही ना काहीतरी वाहत नेणं आहे. आणि अशा या शरीरातल्या नद्या 3 नद्या 72,000 नद्या आपल्या शरीरात आहेत, म्हणजे 72,000 नाड्या आहेत, जे पिंडी ते ब्रह्मांडी. योगातलं तत्वज्ञान मी सांगतोय, हठयोग परंपरा आहे. शैव संप्रदायाने ज्याचा पुरस्कार केलेला आहे. बाहेर जायची गरज नाही, ध्यान लावा, तुमच्या भ्रुकुटीच्या ठाई 3ही नद्या एकत्र येतील. डावी नाडी जी गंगा, जिला हठयोगामध्ये इडा म्हणून ओळखलं गेलंय, चंद्र नाडी. उजवी नाडी सूर्य नाडी म्हणून ती सूर्यापासून उत्पन्न झालेली तपनतनया कालिंदी यमुना ही उजवी नाडी. आणि मध्ये वाहणारी सुषुम्ना सुषोमा म्हणजे सरस्वती. बघा, प्रयागला आजही गेलात, गंगा आणि यमुना दिसतात, सरस्वती लुप्त आहे. तशी आजही तुम्ही नागपुडीवर बोटं ठेवा, 3 बोटं ठेवा, दोन्ही नागपुड्या तुम्हाला प्रवाह दिवसातल्या वेगवेगळ्या कालावधीमध्ये वाहताना अनुभवता येतील. कधी गंगा, कधी यमुना, कधी सूर्यनाडी, कधी चंद्रनाडी. मात्र त्या दोन्हीच्या संधी काळामध्ये वाहणारी तिसरी सरस्वती म्हणजे सुषुम्ना नाडी. यांचा संगम जिथे झाला ते प्रयाग. तुम्हाला प्रयागाला जायची गरज नाही, डोळे मिटा, इथल्या इथे प्रयाग तुम्हाला अनुभवता येईल. मला सांगा, सर्वसामान्याला हे पचणार आहे का हो? सांगून बघा. कशाला जाताय प्रयागला? ध्यान लावा, सकाळी बसल्या बसल्या प्रयागात डुबकी मारून, त्रिवेणी संगमात डुबकी मारून याल. हा मार्ग हा सामान्यांचा मार्ग नाहीये, योगैक गम्य साधनैक गम्य असा हा मार्ग आहे, हठाचा मार्ग आहे. सर्वसामान्यांना हे तत्वज्ञान पचण्यासारखं आणि रुचण्यासारखंही नाही. त्यामुळे त्यांना काय सांगितलं? त्यांच्यासाठी सांगितलं अभिगमन. जा, तीर्थयात्रा करा, त्या भगवंताच्या जवळ जा.
जे वेगवेगळे उपचार आहेत, कुठल्या देवाला कोणता उपचार आवडतो, त्याच्यामध्ये आम्हाला यादी पुराणांनी दिलेली आहे. आपण इथे जी अर्चना केली, प्रत्येक देवतेला काही ना काहीतरी आपण वाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सांगताना यादी काय सांगतात? पहिलं आहे अभिषेक प्रिय शंभू. शंभू शिव, त्याला काय आवडतं? अभिषेक आवडतो. कुंकुमार्चा प्रिया देवी, देवीला कुंकुमार्चन आवडतं. उपवास प्रियो विष्णू, विष्णूंना काय आवडतो? उपवास आवडतो. आणि गणेशो मोदक प्रिय, गणपती मोदक आवडतात. याच्यामध्येही बाकी सगळ्या देवांना काहीतरी अर्पण करावं लागतंय. शिवाला जलाचा, पंचामृताचा, दुधाचा अभिषेक सांगितलाय. देवीला कुंकुमार्चन सांगितलंय. म्हणजे आयडियल केसमध्ये काश्मीरज म्हणजे केशर, केशराचं कुंकू अर्पण करावं. परवडणार कोणाला? मग किमान हळदीला चिंचोके लावून केलेलं कुंकू ते तरी घाला, लाल वर्णाचं. ते केशर नाही तर मग कुंकू वहा, पिंजर वहा. कुंकुमार्चा प्रिया दुर्गा, देवीच्या पूजनाला कुंकुमार्चन हा एक उपचार सांगितला. गणपतीला तर काय काय कालच झाले, काल का परवा होते ना, मोदकांचा आस्वाद सगळ्यांनी घेतलेला असेलच. गणेशो मोदक प्रिया, सगळ्यांना काहीतरी द्यावं लागतंय. मात्र नारायणाचं वैशिष्ट्य असं आहे, त्याला काही द्यायला लागत नाही. उपवास प्रियो हरिही, त्याला फक्त उपवास प्रिय आहे. काहीही अर्पण करायला लागत नाही. बघा, तुम्ही उपाशी राहून त्याला तृप्त करू शकता, त्याला काही द्यायची गरजच नाहीये. उपवास या शब्दाचे यौगिक आणि रूढी असे दोन अर्थ वेगवेगळ्या प्रकारे काढता येतात. यौगिक अर्थ काय आहे? उप अधिक वास, ज्याला केवळ त्याच्या जवळ जाऊन राहणं आवडतं. म्हणाले पंचायत आहे, आता सिनियर सिटीजन आहेत म्हणून त्यांना तीर्थयात्रा करायला जमतायत, रिटायर्ड आहेत, त्यामुळे सगळं झालं, करून सवरून भागला आणि देवपूजेला लागला, असं नसतं हा सगळ्यांच्या बाबतीत. तुमच्या बाबतीत तर नाहीच आहे. त्यांना शक्य आहे मंदिरामध्ये जाणं, काय चारधामची यात्रा करणं त्यांच्यासाठी शक्य आहे. सामान्य माणसानं काय करावं? उद्योगधंदा करणारा, व्यवसाय उदीम करणारा माणूस आहे, त्याने कसा उपवास करावा? तर त्यासाठी तुकोबा आम्हाला सांगतात, न लागे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. त्याच्यासाठी पुढचा जप हा अंगाचा भाग सांगितला. अभिगमन आहे, शरीराने जवळ जा, तीर्थयात्रा करा. ज्यांना तीर्थयात्रा शक्य नाही त्यांनी जप करा, नामस्मरण करा. त्या नामस्मरणाने उपवास होईल, मनाने सन्निधान होईल आणि भगवंत जवळ येईल. उपवासाचे आपण अर्थ पाहत होतो. एक रूढार्थ आहे काही न खाणे. म्हणजे काय? आपल्या ज्या वासना आहेत, ज्या अन्नाकडे धाव घेत आहेत, त्यांना मुरडून भगवंताकडे लावणे हा त्या उपवासातला खरा अर्थ आहे. आपल्या वासनांना मुरडून त्याच्याकडे लावणं ही खरी हरीची पूजा आहे, ही खरी हरीची उपासना आहे, ती हरीला प्रिय आहे. म्हणून उपवास प्रियो हरी. बाकी सगळ्या देवांना काही ना काहीतरी द्यावं लागतंय, इथे द्यायचं काही नाहीये. आपल्या आत ज्या वृत्ती आहेत त्यांना अंतर्मुख करायचंय, हरीला ते पुरणार आहे. म्हणून उपवास प्रियो हरी. अभिगमन झालं, पूजा झाली. तिसरी आहे इजा. मग ज्यांना जप शक्य नाहीये, ज्यांना तीर्थयात्रा शक्य नाहीये, जवळ जाणं, रोज देवळात जाणं शक्य नाहीये, मग त्यांनी काय करावं? इजा म्हणजे पूजा करावी. सगळे मार्ग, किती पर्याय वैष्णव संप्रदायाने दिलेत बघा. इज्जा. मग इज्जेमध्ये एक साग्निक इज्जा म्हणजे अग्नीमध्ये हवन करणं, जो आपला इथला मुख्य भाग झाला. विष्णू याग. आपल्याकडे जे आहे त्यातलं उत्तमातलं उत्तम त्याच्या सेवेसाठी रुजू करणं हा यागातला किंवा इज्जेतला मुख्य भाग आहे. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या.
कसं मागच्या दाराने त्या अध्यात्मापर्यंत पोहोचवायचं याचा आदर्श वस्तुपाठ इज्जा आहे. थोडं समजून घेऊया. आपल्या ज्या वासना आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत, या भौतिक गोष्टीत रमलेल्या असतात. तिकडे आपली सहज प्रवृत्ती असते. म्हणजे काय, आपल्या 5 इंद्रिय वृत्ती आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. म्हणजे काय, आपल्याला छान छान शब्द किंवा गाणी, सूर ऐकावेसे वाटतात, ही शब्द विषय वृत्ती आहे. आपल्याला छान छान सुगंध घ्यावेसे वाटतात, ही गंध विषय वृत्ती आहे. आपल्याला छान रूप, निसर्ग सौंदर्य किंवा स्त्री पुरुषांचं सौंदर्य बघावंसं वाटतं, ही रूप विषयासक्ती आहे. आपल्याला उन्हाळ्यामध्ये थंडगार आणि हिवाळ्यामध्ये गरम गरम असा स्पर्श व्हावासा वाटतो, ही स्पर्श विषय वृत्ती आहे. आपल्याला जे काही लागतं ना, ते ह्या सगळ्या 5मध्ये बसणार आहे. आपली कोणतीही इच्छा, आपली कोणतीही वासना ही या 5मध्ये कुठे ना कुठेतरी येतच असते. शब्द झाला, स्पर्श झाला, रूप झाला, गंध झाला, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस. सगळं जे काही आपला खटाटोप आहे तो इथपासून इथपर्यंत, म्हणजे जिभेवर ठेवून पोटात जाईपर्यंतचा सगळा रसाचा प्रवास आहे. आपल्याला चांगल्या चुंगल्या गोष्टी खायला, चाखायला आवडतात, ही रसविषय अभिवृत्ती आहे. या सगळ्या वृत्ती आपल्याला जे आवडतंय ना, ते आपल्यासाठी न करता भगवंतासाठी करायचं. म्हणजे इंद्रियांना आपल्यासाठी न जोपासता भगवंताच्या कामी लावायचं. हा इज्जेचा मूळ आशय आहे. म्हणजे काय, तुम्हाला चंदन लावायला आवडतं ना उन्हाळ्यात, आधी स्वतः लावायला न घेता देवाला लावा. तुम्हाला फुलं घालायला, हार माळायला, गजरे माळायला आवडतात ना, स्वतःला घालायच्या आधी देवाला घाला. तुम्हाला पंचपक्वान्नाचा आस्वाद घ्यायला आवडतो ना, स्वतः खायच्या आधी त्या भगवंताला नैवेद्य दाखवा. तुम्हाला अत्तर लावायला आवडतं ना, आधी देवाला लावा, मग स्वतःला लावा. तुम्हाला छान छान स्तुती ऐकावीशी वाटते ना, आधी देवाची स्तुती करा, मग स्वतःची स्तुती ऐका. आपले जे विषय आहेत, आपल्याला ज्या इच्छा आहेत, त्या आधी त्या परमेश्वरासाठी समर्पित करायला शिका. याचा आदर्श आपल्याला इज्जा म्हणजे यजन, यज्ञ किंवा पूजा या माध्यमातून करायला या वैष्णव तंत्राने शिकवला. तिसरी मेथड इज्जा. कुठली कुठली झाली एकदा उजळणी करूया, नाही तर पुढचं पाठ मागचं सपाट होत जातं. काय बुवा छान सांगतात अगदी, आणि एवढा छान वारा आहे, असा छान माहोल आहे, दौलतराम मंदिराचा भव्य परिसर आहे, मस्त समाधी लागते, ब्रह्मानंदी टाळी लागते, पुढचं पुढे मागचं मागे. असं होऊ नये यासाठी मधनं उजळणी करायचे. पहिलं अभिगमन आहे, तीर्थयात्रा करणं आहे, देवाच्या मंदिरामध्ये प्रासादामध्ये जाणं आहे, भगवंताची मूर्ती आयतन जिथे असेल तिथे जाऊन दर्शन घेणं आहे अभिगमनामध्ये. दुसरं आहे ते जप आहे. फार कुठे जाता येत नसेल, वृद्ध असतील, स्थानबद्ध असतील, तर जिथे आहात तिथे भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, जप करायचा आहे. तिसरी इज्जा आहे. आता ह्या 3 गोष्टी सर्वसामान्यांना करता कळण्याजोग्या आहेत. त्याच्या पुढच्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या थोड्या क्लिष्ट आहेत. पुढे सांगितलं ध्यान, पुढची अवस्था. या 3 गोष्टी केल्या ना की हळू 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 ध्यानाकडे म्हणजे अंतर्मुखतेकडे प्रवास सुरू होतो. काल आपण ध्यानाचा थोडक्यात आशय पाहिला होता. आपल्या ज्या सगळ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या जेव्हा एका देवावर केंद्रित होतात, पडिले वळण इंद्रिया सकळा
भाव तो निराळा नाही दुजा, तुकोबांचा अभंग आहे. मी कालपासून हाच उद्घोष लावलाय की जे शास्त्रात, जे तंत्रात, जे मंत्रात सांगितलंय तेच संतांनी त्यांच्या साध्या सोप्या भाषेत सांगून ठेवलंय. मी नुसते दाखले देतोय याचा अर्थ माझं पांडित्य, मी किती वाचलंय हे दाखवणं नाहीये. ह्याच्यात एकवाक्यता कशी आहे ही लक्षात यावी, यासाठी हा सगळा खटाटोप आहे. सगळ्या वृत्ती जेव्हा त्या भगवंतावर तदाकार होत आहेत, केंद्रित होत आहेत, तेव्हा आपसुक ध्यान लागतंय. गोपाळा रे तुझे ध्यान, ध्यान लागो मना, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. अभिगमन झालं, जप झाला, इज्जा झाली, आपसुक ध्यान लागतं. ध्यान लागणं म्हणजे काय? सगळ्या वृत्ती एकाकार होऊन जातात. स्वतःचं वेगळं अस्तित्व राहत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये तद्रूप, तल्लीन, तन्मय अशा अवस्थांना पोहोचता. आणि त्याच्या पुढची जी अवस्था आहे ती समाधी. आत्ता त्याच्याबद्दल न बोलणं चांगलं. म्हणजे दोन प्रकारच्या समाधी असतात, ज्या छान वारा घेत घेत काय छान बोलता तो असं ऐकता ऐकता घ्यायची असते. आणि दुसरी जी देहातीत उन्मनी अवस्थेच्या पलीकडे जाऊन गुरूंच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने लभ्य असते, ती तिच्याबद्दल बोलणंच शक्य नाही. त्यामुळे तो विषय आपण दुरून दंडवत करून, जसं याज्ञवल्क्य म्हणतात नमो वयम ब्रह्मिष्ठाय कुर्मः, ते असो दंडवत असो. ती मात्र हे मार्ग आम्हाला देणारा मार्ग संप्रदाय कोणता आहे तर तो वैष्णव संप्रदाय. पांचरात्र असं एक तत्वज्ञान या संप्रदायाने आम्हाला दिलं. महाभारतामध्ये कथाप्रसंग असा आहे, महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. या 18 पर्वापैकी जे 12वं पर्व आहे, 12व्या पर्वाचं नाव आहे शांती पर्व. खऱ्या अर्थाने युद्धाची धुमश्चक्री संपली, शोक झाला, स्त्री पर्व झालं, सगळं झालं, आणि आता जी उमटली ती शांती, ज्या पर्वात सांगितले ते पर्व शांती पर्व. प्रसंग असा आहे, सगळं करून आता पश्चाताप पावला युधिष्ठिर, ज्याच्यासाठी हा सगळा खटाटोप केला. आता राज्यात राहिलंय कोण? स्त्रिया, नवी अर्भकावस्थेतली पिढी, म्हातारी मंडळी, काही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी नवी तरुण पिढी. कोणावर आता मी राज्य करायचंय, कशासाठी करायचंय, याच्यातून त्या युधिष्ठिराला एक निर्वेद प्राप्त झाला, पश्चाताप झाला एक प्रकारे. कशाला मी हे सगळं केलं? आणि त्या पश्चातापाच्या भावनेतून त्याला बाहेर काढण्यासाठी पितामह भीष्मानी त्याला मोक्ष धर्माचा उपदेश केला. या मोक्ष धर्माचे वेगवेगळे आयाम त्यांनी या शांती पर्व आणि अनुशासन पर्वात या युधिष्ठिराला उलगडून दाखवले. त्यातला एक भाग म्हणजे विष्णू सहस्रनाम, काल आपण जे पाहिलं. या अनुशासन पर्वामध्ये आलेलं विष्णू सहस्रनाम आणि शांती पर्वामध्ये आलेलं नारायणीय नावाचं उपपर्व. लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी गीतेचं तात्पर्य ज्या गीता रहस्यामध्ये काढून दाखवलं, त्यामध्ये या नारायणीय धर्माचा, या पांचरात्र धर्माचा निर्देश लोकमान्याने केला. स्वाभाविक तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की ओ, कुठे यांची गाडी सारखी रूळ सोडून धावत असते हो, आपला विषय काय, मध्येच लोकमान्य काय येत आहेत, मध्येच महाभारत काय येत आहे. आपलं सूत्र पक्क आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, त्या सूत्रावरच सगळं काम आपलं सुरू आहे. सांगतोय अशासाठी लोकमान्य टिळकांनी जेव्हा कर्मयोग शास्त्र सांगितलं, गीतेचा आधुनिक काळामध्ये सर्वात उपयुक्त, सर्वात पूरक असा अर्थ कर्मयोगपर जेव्हा लोकमान्यांनी लावून दाखवला, तेव्हा लोकमान्यांना आठवण झाली ती या वैष्णव नारायणीय धर्माची आणि नारायणीय पर्वाची. भगवतपाद आद्य शंकराचार्यांनी गीतेचं जे भाष्य रचलं, त्या गीतेच्या
भाष्याच्या प्रारंभी उपोद्घातामध्ये टिळकांनी 2 मार्ग आहेत, आचार्यांनी 2 मार्ग आहेत हे स्पष्ट केलं. 2 मार्ग कुठले? आचार्य म्हणतात विविधश्च धर्मः प्रवृत्तिलक्षणको निवृत्तिलक्षणकश्च. 2 प्रकारचे मार्ग आहेत, 2 प्रकारचे धर्म आहेत. एक निवृत्ती परमार्ग आहे, ज्या मार्गामध्ये सर्वसंग परित्याग करून संन्यासी वृत्ती धारण करून वनामध्ये जायचंय आणि स्वतःचा परिचय, स्वतःची ओळख मिळावी यासाठी तप आचरण करायचंय. आणि दुसरा मार्ग हा या समाजामध्ये राहून समाजमान्य मार्गाने, समाज प्रबोधनाच्या अनुषंगाने लोकसंग्रह करता करता आचरायचा मार्ग, ज्याला प्रवृत्ती लक्षणक मार्ग असं म्हटलेलं आहे. नारायणीय धर्म हा प्रवृत्ती लक्षणक आहे. बघा, त्या प्रवृत्ती लक्षणक मार्गाच्या आराध्य देवतेच्या रूपामध्येच तो तुम्हाला दिसेल. आपण काल पाहिलं, शिवरूप आणि विष्णुरूप ही 2 आराध्य दैवत आपण मानतो. शिवरूपामध्ये त्या शैव धर्माचा मार्ग आपल्याला दिसतो. शिवाचं रूप कसं आहे? काल आपण श्लोकही पाहिला होता, श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा. हे सगळं विश्व स्मशानासारखं आहे असं म्हणून या विश्वाच्या सगळ्या अनुरक्ती आसक्ती टाकून अंगाला राख पासून ध्यानस्थ बसलेला शिव हा या निवृत्ती मार्गाचं प्रतीक आहे. सगळ्यात मोठी वैराग्य मूर्ती ही शिव आहे. जो हे विश्व नाही, हे विश्व म्हणजे शून्य आहे असं म्हणून डोळे झाकून बसलेला आहे. आणि याच्या उलटा मार्ग हा नारायणाचा मार्ग आहे, जो या सगळ्या विश्वाच्या ऐश्वर्याने नखशिखांत नटलाय. म्हणजे एक मराठीतली काव्यपंक्ती इथे आठवते, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. याचा आदर्श दाखवणारं हे विष्णुरूप आहे. त्या विष्णुरूपाठाई काही अग्राह्य नाही. मर्यादांचं सर्वोच्च शिखर काय हे त्या विष्णूंच्या रामरूपात दाखवलं गेलं. आणि सगळी बंधनं झुगारून केवळ आत्मानंद म्हणजे काय हे त्या कृष्ण चरित्रातून, कृष्णाच्या तत्वज्ञानातून व्यक्त केलं गेलं. म्हणजे या समाजात राहण्याच्या 2 तऱ्हा, एक सिस्टीममध्ये राहून सिस्टीम बदलणं आणि सिस्टीममध्ये न शिरता बाहेरून. बघा, रामचंद्र हे स्वतः सिस्टीममध्ये शिरले, स्वतः राजे झाले आणि रामराज्याचा आदर्श घालून दिला. आणि कृष्ण कोणत्याही संवैधानिक राजकीय पदावर न नियुक्त होता, कोणताही मंत्री नाही, कोणताही राजा नाही, सिस्टीममध्ये कुठेही नाही असं सिस्टीममध्ये नसताना किंग मेकर होणं, पूर्ण राजशासन उभारणं हे कृष्ण रूपात घडवून दाखवलं. म्हणजे समाजात राहून समाजाचं उत्थान कसं करता येईल आणि समाजाचं उत्थान करता करता आत्मानुसंधान कसं साधता येईल हे या नारायणांच्या वेगवेगळ्या अवतारांनी आम्हाला घालून दिलं. त्यामुळे प्रवृत्ती लक्षणक हा जो मार्ग आहे हा नारायणीय पांचरात धर्माचं वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात आत्मोद्धारासाठी, आत्मकल्याणासाठी जग नाहीच म्हणून वैराग्य स्वीकारून स्मशानामध्ये, वनामध्ये, गिरीपर्वतामध्ये विचरण करण्यापेक्षा, ध्यानामध्ये मग्न होण्यापेक्षा समाजामध्ये राहा आणि समाजाचं कल्याण साधा. आणि समाजाचं कल्याण साधता साधता स्वतः विषयाच्या गर्तात गुंतायचं नाहीये. स्वतः पद्मपत्र मिवांभसा हे तत्व आपल्या आचरणात बाणायचं आहे. आणि स्वतःचा आणि समाजाचा उद्धार एक समयावच्छेदे करून, म्हणजे काय हो,
सायमल्टेनियसली साधायचा कसा याचा मार्ग नारायणाने घालून दिलाय. तो नारायणीय मार्ग आहे, तो वैष्णवी धर्म आहे. यासाठी आपला हा सगळा खटाटोप आहे. आपण जेव्हा विष्णू उपासना वैष्णव धर्माचा विचार करतोय, नेमका कसला विचार आहे? समाजाला एक छत्राखाली आणायचा आणि ज्या उपासनेच्या माध्यमातून, ज्या अधिष्ठानाच्या माध्यमातून व्यष्टी म्हणजे व्यक्ती आणि समष्टी म्हणजे पूर्ण समाज या उभय पक्षांचं कल्याण, या उभय पक्षांचा अभ्युदय आणि निःश्रेयस यांची सिद्धी होऊ शकेल, तो मार्ग म्हणजे वैष्णव मार्ग आहे. यामध्ये मला मोक्ष मिळावा, मला मुक्ती मिळावी हा आशय नाहीये. तर मी जाईनच, मात्र जाता जाता माझ्याबरोबर अनेकांना त्या देवाची द्वारी घेऊन जाईन हा आशय आहे. त्यामुळे आमच्याकडे जेव्हा तीर्थयात्रा केली जाते, वैष्णवांनी जेव्हा तीर्थयात्रेचा कोणताही एक रिच्युअलचा भाग सुरू केला, एकट्या दुकट्याचं तिथे कुठेच दिसतच नाही. मुळे जातानाही एकटे जात नाहीत. जाऊ देवाची या गावा म्हणताना दिंडी आणि वारी समोर बरोबर घेऊनच ही मंडळी बाहेर पडतात. कुठेही एकटा कोणीतरी वनात जाऊन ध्यानावस्थेत बसलाय असा प्रकार या वैष्णव धर्मामध्ये दिसतच नाही. तो हा वैष्णव धर्म आहे. थोडक्यात जर काल आणि आज आपण काय पाहिलं याचा एक निष्कर्ष परामर्श घ्यायचा असेल, समारोप करायचा असेल, तर थोडक्यात मूळची ही देवता जी वेदातल्या अनेक ऋषींनी या ब्रह्मांडाचं एक अंतिम तत्व म्हणून सांगितली पुरुष सूक्ताच्या माध्यमातून, सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात, या समोर आपल्या प्रांगणामध्ये बसलेली इतकी मस्तकं ही मनुष्यांची मस्तकं नाही आहेत, ती त्या नारायणाची मस्तकं आहेत. हे हात, हे पाय हे मनुष्यांचे नाही आहेत, हे त्या परमात्म्याचे, परमपुरुषाचे, नारायणाचे हातपाय आहेत. या धारणेतून प्रादुर्भूत झालेली ही सर्वसमावेशक अशी व्यष्टी समष्टीची उपासना म्हणजे विष्णू उपासना. पुराणांनी त्याच व्यष्टी समष्टीच्या ऐकात्म्य धारणेला विष्णू, नारायण, माधव, केशव अशा नावांनी संबोधलं. तंत्रांनी त्याच उपासनेला वेगवेगळ्या कर्मकांडांचा, वेगवेगळ्या साधनांचा, वेगवेगळ्या उपचारांचा एक शर्करा व गुंठनाचा म्हणजे कॅप्सुलाइज करण्याचा प्रयोग करून समाजाला पुन्हा त्या व्यष्टीकडून समष्टीकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा संतांच्या पर्यंत येई तोवर हीच उपासना एक सामाजिक लौकिक अभ्युदयाचं अधिष्ठान कशी ठरली, हाच सगळा विष्णुमय जग आणि वैष्णवांचा धर्म याचा मुख्य गाभा, मुख्य आशय आहे. कुठेही वैयक्तिक स्वार्थाला या धर्मामध्ये स्थान नाही. केवळ परार्थ आणि परार्थ साधला, दुसऱ्याचं कल्याण साधलं की आपसुक माझं कल्याण, माझा अभ्युदय हा त्यामध्येच दडलेला आहे, माझंही कल्याण त्याबरोबरच होणार आहे, हा संदेश या वैष्णव संप्रदायाने, वैष्णव मार्गाने आम्हाला दिला. असा हा वैष्णव मार्ग, हे वैष्णव तत्वज्ञान त्या भगवान यज्ञपुरुष परमात्म नारायणाच्या कृपेने तुम्हा आम्हा सर्वांना आत्मसात होवो आणि तो भगवान नारायण आपल्यावर अशीच कृपा करो.
या विश्वामध्ये, विश्वाच्या अणुरेणूमध्ये नटलेला तो विष्णू आपल्याला ठायी ठायी दृग्गोचर होवो आणि जे तुकोबांनी मागितलंय, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, हे सर्वेश्वर पूजनाचं खरं मर्म आपल्याला कळो, आपल्या आचरणात येवो, ही प्रार्थना त्या भगवान जनार्दनाच्या ठाई करतो. मगाशीच भिषगवर्य इथे बोलून गेले की कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही, अजूनही यायची शक्यता आहे. मात्र अशी कोणतीही हे संकट वा अन्य कोणत्याही नामाने येणारं संकट जरी ओढवलं तरी समाजातली नीती, धर्म याची जाण कुठेही लोपू नये. केवळ माझं भलं व्हावं, मला लस मिळावी आणि बाकीचे राहू देत लसीशिवाय, असा भाव कुठेही न येता सबका साथ आणि सबका विकास हे आधुनिक तत्वज्ञान ज्या मूळ गंगोत्रीतून जन्माला आलं, ते तत्वज्ञान आत्मसात व्हावं यासाठी खरा हा विष्णुयागाचा प्रपंच आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय, सगळ्यांचा विकास करायचा आहे, हे या विष्णुयागाच्या उपासनेतून आणि जोपासनेतून आपल्याला आत्मसात करायचं आहे. ही ओळ लक्षात ठेवूया. हा संदेश त्या विष्णू आणि वैष्णव यांच्या स्वरूपामध्ये जो अध्यारूत आहे तो लक्षात घेऊया आणि आजच्या या वाक्प्रपंचाला इथेच विराम देऊया. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकरपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदाशिवः. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका. जय जय रघुवीर समर्थ. काल आणि आज 2 दिवस आपण या ठिकाणी यज्ञाचं तर हे सगळेजण अनुभवतातच आहेत, पण वाक वक्तृत्व जे आहे त्याची जी गोडी आहे ती आपल्याला 2 दिवस अक्षरशः तृप्त करून टाकलेलं आहे सगळ्यांना प्रणव गोखल्यांनी. त्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे नारद मंदिरामध्ये तो कीर्तन शिकवत होते. म्हणजे आम्ही आत्ता त्याला आरेतुरे करतोय, पण ते इतके मोठ्या पदावर आहेत आत्ता, आरेतुरे करणं बरोबर नाही, पण ते तोंडात कळलं येतं की तो लहानपणापासून त्याला बघितल्यामुळे आरेतुरे होतं थोडंसं, पण आपण त्या योग्यतेचं नाही. लहानपणापासून त्यांनी नारद मंदिरात बालकीर्तनकार म्हणून कीर्तन सगळं शिकला. त्याच्यानंतर पहिल्यांदी सदावर्त राम मंदिरात त्याचं बालकीर्तनकार म्हणून कीर्तन झालं आणि तेव्हापासूनची मी वाटचाल बघतो आहे की आज तो एक एक पायरी वरती चढतो आहे. आणि असंच त्याला विष्णूचा प्रसाद असाच मिळावा की त्याचा अजून अशी छान मोठे कीर्ती सगळीकडे वाढावी आणि आपल्या पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही, सगळ्या भारतात त्याची कीर्ती वाढावी प्रवचनांची, अशी मी त्या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो. अक्षरशः सुंदर 2 दिवस आपल्याला तल्लीन करून टाकलं. काही वेळेला लोकांना असं वाटतं की प्रवचन, मग प्रवचनात काय विषय आणि काय बसणं, कीर्तनात थोडं तरी गाणं बिणं असतं, काहीतरी बुवा नकला करून दाखवून काहीतरी लोकांना रमून ठेवतात, पण प्रवचन काय. पण 2 दिवस तुम्ही मी बघतोय की 2 दिवस सगळे श्रोते आहेत त्या गोडीने येऊन ते त्याचं सगळं श्रेय आहे त्याचं प्रणव गोखल्यांना. असंच त्यांचं वाढो. उद्या या ठिकाणी पूर्णाहुतीचा कार्यक्रम पंचायतान यागातल्या ह्याचातला आहे. अगोदर नवचंडी जी आज चालू झालेली आहे ती पूर्ण होईल, नंतर मग या ठिकाणी पूर्णाहुती होईल आणि सकाळचं सत्र पूर्णाहुतीने जरी संपलं तरी सगळ्यात समारोपाचा जो कार्यक्रम आहे तो संध्याकाळी आहे. उद्या 5:30 ते 7:30 या वेळामध्ये आनंद भाटे, गायक मोठे, राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले, आनंद गंधर्व ज्यांना पदवी मिळालेली आहे असे यांचं या ठिकाणी अभंगवाणी, नाट्यगीत आणि अभंगवाणी असं दोन्ही ते गाणार आहेत. तर मुद्दाम जास्तीत जास्त संख्येने त्या संख्येने सगळ्यांनी या ठिकाणी या सगळ्या समारोपाच्या कार्यक्रमाला या गाणं ऐकायला जे आपण 5 दिवस 4 दिवस येत आहे तसंच जास्तीत जास्त संख्येने उद्या या. आणि हा
जो समारोप आम्ही म्हणतो आहोत, पण समारोप नाही, हे असंच कायम कार्य विष्णू यागाचं असं नाही, पण अशा पद्धतीचं काही ना काही ते कार्य नक्कीच चालू राहील असं मी त्याच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि ते त्याच्याकडून आमच्याकडून करून घ्यावं ही प्रार्थना करतो. आरती होईल आणि मग या ठिकाणी आज आता अथर्ववेदाचं गायन या ठिकाणी होणार आहे. अथर्ववेदाचं मंत्र जागर या ठिकाणी होणार आहे. आरती होईल आणि मग अथर्ववेद होईल. जय जय रघुवीर समर्थ. कालच्याप्रमाणेच या उत्सवाचं अधिष्ठान भगवान लक्ष्मी सहित नारायण या दोघांच्या आरत्या आपण म्हणणार आहोत. कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. पंचादिपारती उजळोनी भक्ती चरणवंदोनी यापुढे उभे राहती. लक्ष्मीकांत स्वामी तुझला प्रार्थिती सेवेसी वंदावी ही आद्यमूर्ती. जय देव जय देव जय लक्ष्मीकांता केशवनामे सगुणा प्रतापवंता. जय देव जय देव. आणिले चंदन केले चर्चन धूपदीप नैवेद्य घृतनीरांजन. पुष्पांजली तुझला पाहे निर्मळ नाना परिमल द्रव्ये केले पूजन. जय देव जय देव जय लक्ष्मीकांता केशवनामे सगुणा प्रतापवंता. जय देव जय देव. केली पूजा भक्त झाले समर्थ पुरवावेत यांचे मनीचे मनोरथ. पुरविली पूजा नमस्कार येथ माधवदास स्वामी चरण प्रार्थित. जय देव जय देव जय लक्ष्मीकांता केशवनामे सगुणा प्रतापवंता. जय देव जय देव. करवीर पुरवासिनी सुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता. कमलाकारे जठरी जन्मविलाधाता सहस्रवदनी भूधरन पुरे गुणगाता. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी मातुल्लिंग गदा खेटकर विकिरणी झळके हाटक वाटी पीयूषरसपाणी. माणिकरसना सुरंग वसना मृगनयनी शशिधर वदना राजसमदनाची जननी. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी ताराशक्ती अगम्या शिवभजका गौरी. सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी. गायत्री निजबीजा निजगमागमसारी प्रगटे पद्मावती निजधर्माचारी. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी अमृतभरिते सरिते अघदुरिते वारी. मारी दुर्घट असुरा भवदुस्तरतारी. वारी माया पटले प्रणमत परिवारी. हे रूप चिद्रूप दावी निर्धारी. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी चतुरानने कुश्चित कर्माच्या वोळी लिहिल्या असतील माते माझे निजभाळी. पुसोनी चरणातळी पदसुमने क्षाळी मुक्तेश्वर नागर अक्षरसागर बाळी. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री लक्ष्मीकांत नारायण भगवान की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची हाता. रामा मी तव दासदास म्हणवी माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना
होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझबिणे नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. करता करविता श्रोता वक्ता श्रीराम समर्थ.